राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लक्ष व कार्य प्रस्तुत पुस्तकात माननीय बाळासाहेबांचे काही मूलभूत विषयांवरील 6 बौद्धिक वर्ग आहेत. या बौद्धिक वर्गांना 31 वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी एखाद्या त्रिकालाबाधित सत्याप्रमाणे त्यात मांडलेले विचार आजही संदर्भपूर्ण वाटतात. प्रस्तुत पुस्तकातील बौद्धिक क्रमांक 3 बौद्धिकाचा विषय कार्यपद्धतीचा विकास. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनी विविध प्रकारच्या कार्यात भाग घेतला होता. विविध संस्थांमध्ये त्यांनी कमी अधिक कार्य केले होते. सार्वजनिक कार्याच्या संबंधात त्यांचा अनुभव दांडगा होता. या अनुभवांच्या आधारावरच हळूहळू संघाच्या कार्यपद्धतीची निर्मिती झाली. आधीच तयार केलेली अशी कोणतीही कार्यपद्धती संघात नव्हती. अत्यंत सावकाशपणे या कार्यपद्धतीचा विकास झाला आहे. वेळोवेळी गरजेनुसार त्यात बदलही होत गेले. देशामध्ये संघासारखी कार्यपद्धती अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे अशा एखाद्या तयार कार्यपद्धतीचा वा त्या कार्यपद्धतीत थोडेफार बदल करून ती स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. अन्य संस्थांचा ज्या प्रकारे आरंभ होतो त्यांच्यापेक्षा एकदम भिन्नरित्या संघाचा श्रीगणेशा झाला. अन्य संस्थात आधी काही लोक एकत्र येतात, घटना तयार केली जाते, एखादा लेख वगैरे प्रकाशित करून त्या संस्थेचा प्रचार केला जातो, वर्गणी गोळा केली जाते, संस्थेला एखादे नाव दिले जाते, पदाधिकारी नेमले जातात आणि मग ती संस्था अस्तित्वात येते. पण संघाचे कार्य यापेक्षा वेगळ्या प्रकारे सुरू झाले. प्रथम संघ सुरू करण्यात आला आणि नंतर आवश्यकतेनुसार त्यात अन्य सर्व गोष्टी आल्या. संघशाखेत खंड न पडता रोज जाणे ही एकच छोटीशी गोष्ट प्रारंभीच्या काळात होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव देखील नंतर निश्चित करण्यात आले. दैनंदिन शाखेचे स्वरूप आणि संघाच्या अन्य कार्यक्रमांची रचना नंतरच्या काळात विकसित होत गेली. लोकांना जसजसे सुचत गेले तसतसे बदल होत गेले. सुरुवातीच्या प्रार्थनेपेक्षा सध्याची प्रार्थना पूर्णपणे वेगळी आहे. नवीन नवीन आवश्यकता लक्षात घेऊन त्या आधारावर आजची कार्यपद्धती निर्माण झाली. या संदर्भात 2 प्रमुख कारणे लक्षात घेतली पाहिजेत. एक म्हणजे डॉक्टर हेडगेवारांचा विविध क्षेत्राचा आणि कार्याचा स्वतःचा असा अनुभव आणि दुसरे कारण म्हणजे संघाने जे लक्ष्य पुढे ठेवले त्याच्या पूर्ततेसाठी वेळोवेळी निर्माण होणाऱ्या गरजा. दैनंदिन एकत्रीकरणामागील भूमिका. आधी सांगितल्याप्रमाणे संघाला हिंदू समाजात एक विशिष्ट प्रकारचे परिवर्तन घडवून आणायचे आहे आणि दुसरे म्हणजे नित्यसिद्ध शक्तीच्या रूपात संघाला या समाजात पाय रोवून उभे राहायचे आहे. या दोन्ही भूमिका पुढे ठेवून संपूर्ण कार्यपद्धतीची रचना करण्यात आली. नित्यसिद्ध शक्तीचे स्वरूप कसे असेल असा प्रश्न या संबंधात निर्माण होऊ शकतो. अन्य संस्थांमध्ये काही निश्चित कालावधीनंतर एखाद दुसऱ्या वेळेस लोक एकत्र येतात, काही वर्गणी देतात, त्या संस्थेचे सदस्यत्व स्वीकारतात. बस एवढे केले की काम झाले. जेव्हा बोलावणी येईल तेव्हा ते तेथे पोहोचणार, काही प्रस्ताव संमत केले जाणार. जर अशा प्रकारे कार्य चालले तर आम्हाला हवी आहे तशी नित्यसिद्ध शक्ती समाजात उभी राहू शकत नाही. देशभरात संघ समाजामध्ये ज्या प्रकारची नित्यसिद्ध शक्ती निर्माण करू इच्छितो ती शक्ती 4 दिवसातून वा 15 दिवसातून एकदा एकत्र येण्याने निर्माण होऊ शकणार नाही, असे मत संघाच्या प्रारंभीच्या काळात जेव्हा परस्परात चर्चा झाली, योजना राबवण्यात आल्या त्यावेळी स्पष्टपणे व्यक्त करण्यात आले होते. नित्यसिद्ध शक्ती निर्माण करण्यासाठी दररोज यायलाच हवे. या सर्व सूचना केवळ डॉक्टर हेडगेवार यांच्याकडून येत होत्या असे नव्हते,
सामान्य कार्यकर्त्याकडून अशा सूचना याव्यात अशा मताचे डॉक्टर हेडगेवार होते. ते एक अत्यंत कुशल संघटक, मास्टर ऑर्गनायझर होते. जर आपणच संघासंबंधीची सुस्पष्ट कल्पना लोकांसमोर मांडली तर हो हो म्हणण्याशिवाय अन्य काही त्यांच्याकडून ग्रहण केले जाणार नाही, हे डॉक्टर हेडगेवार जाणून होते. जी कार्यपद्धती काळाची गरज लक्षात घेऊन हळूहळू विकसित होत जाते, अशी कार्यपद्धती समजून घेणे, स्वीकारणे सोपे असते आणि लोकही त्या कार्यपद्धतीच्या आधारावर हळूहळू समर्थ होत जातात. अशी कार्यपद्धतीच अधिक चांगली आणि प्रभावी होते. डॉक्टरजी हे सर्व जाणून असल्यानेच त्यांनी कधी घाईगडबड केली नाही, उतावळेपणा केला नाही. स्वतः काही सूचना करण्याऐवजी वा सल्ला देण्याऐवजी अशा सूचना आपल्या सहकाऱ्यांकडून याव्यात असा त्यांचा प्रयत्न असे. बैठकांमध्ये चर्चाही अशाच प्रकारे होत असे. आपला जो एक हेतू आहे त्याच्यासाठी संघदृष्टीतून काय काय झाले पाहिजे याचा विचार होत होता. या विचारविमर्शातून दैनंदिन एकत्रीकरणाचा विचार पुढे आला. कधीकधी एकत्र येण्याने वा सदस्यत्वाचे फॉर्म भरण्याने आपल्याला निर्माण करायची आहे ती नित्यसिद्ध शक्ती निर्माण होणार नाही. तसेच सुयोग्य सामाजिक परिवर्तनही घडणार नाही. एखाद्या जागरूक, शिक्षित, राष्ट्रभावनेने ओतप्रोत भरलेल्या समाजात कधीकधी काही करण्याने चालूही शकेल, परंतु जसा आपला समाज आहे तो पाहता व्यक्तीस योग्य प्रकारे घडवण्यासाठी अत्यंत परिश्रम करावे लागतील. त्यासाठी रोज एकत्र येण्याच्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. प्रारंभीच्या काळात अनेक दिवस हिंडण्या फिरण्यात जात असत. नंतर असा विचार पुढे आला की रोज एकत्र येण्याने आणि हिंडण्या फिरण्याने काय साधले जाणार आहे. रोज रोज अगदी चांगल्या आणि गंभीर विषयावर चर्चा करणेही शक्य नसते आणि काही दिवसानंतर ही गोष्ट कष्टकारक आणि कंटाळवाणीही होत जाते. तरुण वा वृद्ध रोज रोज एका जागी एकत्रित झाले तर ते पत्ते व बुद्धिबळ खेळू शकतात, नाहीतर आपल्या गल्लीत, शहरात वा जगात घडणाऱ्या घटनांबाबत चर्चा करू शकतात. जे लोक तास अर्धा तास एका जागी बसतात त्यांच्यात असे सर्व घडते. त्यामुळे दैनंदिन एकत्रीकरण झाल्यानंतर आपल्या इष्ट लक्ष्याच्या पूर्ततेसाठी कोणत्या प्रकारचे कार्यक्रम केले पाहिजे याचा विचार सुरू झाला. एखाद्या तालमीत जावे, तेथे काही व्यायामही होईल, लाठीकाठी चालवण्याचे शिक्षणही मिळेल असा विचार झाला. त्या दिवसात नागपुरात तालिमीत गेले पाहिजे असे वातावरण होते. लोकांनी आखाड्यांमध्ये म्हणजे व्यायामशाळेत जाण्यास सुरुवात केली. नागपूरमध्ये मोहिते संघस्थानाजवळ असलेल्या भिंतीवर नागपूर व्यायामशाळा असे लिहिले आहे. त्या व्यायामशाळेचे प्रमुख डॉक्टरांचे चांगले मित्र होते. त्यामुळे तेथे व्यायामास प्रारंभ झाला. व्यायामशाळेच्या मैदानात स्वयंसेवकांना लाठीकाठी चालवण्याचे शिक्षण देण्यात येऊ लागले. काही दिवसानंतर व्यायामशाळेच्या 2 गटांमध्ये मारामारी झाली. अनेकांची डोकी फुटली. स्वयंसेवकांनी विचार केला, आपण तर संघटन करणारे आहोत. जर आपण तेथे जात राहिलो तर लोकांच्या मनात संघभाव कसा जागृत करू शकणार. त्यामुळे संघस्थान हवे असा विचार पुढे आला. त्याप्रकारे आपले संघस्थान, आपला कार्यक्रम यांची व्यवस्था झाली. चर्चा आणि बौद्धिक यांची कल्पना त्यानंतर पुढे आली. प्रारंभी भाषणानंतर स्वयंसेवक टाळ्या वाजवत. आपल्या येथे तर भाषणे होत नाहीत, सार्वजनिक सभा होत नाही, येथे तर बौद्धिक वर्ग होतो. या बौद्धिक वर्गात एखाद्या विषयासंदर्भात विचार मांडला जातो. चर्चा कार्यक्रमातही एखाद्या निश्चित विषयावर चर्चा होते. त्यामुळे बौद्धिक वर्ग वा चर्चा यात एखादे भाषण झाले तर टाळ्या वाजवण्याची ती बाब नाही अशा विचाराप्रत स्वयंसेवक आले. गुरुदक्षिणा, आत्मसमर्पणाचा भाव. संघाला जसे कार्य करायचे आहे, स्वयंसेवकांमध्ये ज्या प्रकारच्या गुणांची निर्मिती करायची आहे
समाजात ज्या प्रकारचे परिवर्तन घडवून आणायचे आहे त्या सर्वांचा विचार करून जसजशी लोकांची संख्या वाढली, ग्रहण करण्याच्या शक्तीचा विकास झाला, तसतशी हळूहळू संघाची कार्यपद्धती विकसित होत गेली. आता ही कार्यपद्धती इतकी प्रचलित झाली आहे की त्यात काही विशेष वाटत नाही. आज गुरुदक्षिणा ही आपल्याला एक साधी गोष्ट वाटते, पण प्रारंभीच्या काळात अन्य संस्थांप्रमाणे डॉक्टर हेडगेवारही वर्गणी आणण्याच्या हेतूने कार्यकर्त्यांना इकडे तिकडे पाठवत होते आणि स्वतःही जात होते. कोणाकडून मासिक तर कोणाकडून वार्षिक वर्गणी मिळत होती. त्यातून खर्च केला जात होता. संघाने ठरवले असते तर अन्य संस्थांप्रमाणे वर्गणी जमा करून आपले कार्य आत्तापर्यंत चालवू शकले असते. लोकांकडून इकडून तिकडून वर्गणी गोळा करणे काही अशक्य नाही. सर्व लोकांना जे शक्य आहे ते आपल्यालाही शक्य आहे. परंतु या पद्धतीत देखील शेवटी परिवर्तन झाले. संघाचे असे स्वयंसेवक राहतील, समाजात असे परिवर्तन आणतील, अशी नित्यसिद्ध शक्ती जागृत करतील, एवढे सामर्थ्य निर्माण करतील, अशा मोठ्या मोठ्या उड्यांमुळे आत्मसमर्पणाच्या भावनेचा विचार पुढे आला. त्यातूनच गुरुदक्षिणेची कल्पना निर्माण झाली. प्रारंभीच्या काळात 5, 10, 20 रुपये इतकीसुद्धा गुरुदक्षिणा स्वयंसेवक देऊ शकत नसत. पण वातावरण बनत गेले. वर्षभर धनसंग्रह करण्याचा भाव निर्माण झाला. अशा प्रकारचे विचार आणि आत्मसमर्पणाच्या भावनांमुळे 100, 200 आणि हजारांपर्यंत गुरुदक्षिणा देणे शक्य झाले. जसजशी स्वयंसेवकांची पात्रता वाढत गेली तसतशा एक एक गोष्टी पुढे येत गेल्या. उपस्थित लोकांना समजू शकेल असा विचारच डॉक्टर बैठकीत वा अन्यत्र मांडत. बैठक कशी आहे, किती जणांची आहे, त्यांची योग्यता, पात्रता, क्षमता किती आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन डॉक्टर कोणतेही विचार अशा ढंगदारपणे मांडत की प्रत्येकाला तो ग्रहण करता यावा. त्यांच्या बैठकीत जो कोणी सहभागी होत असे आणि त्यांचे विचार ऐकत असे तो त्यानुसार कृती करण्यास प्रवृत्त होत असे. बैठकांचे महत्त्व. संघामध्ये बैठकांचे अत्यंत महत्त्व आहे. एखादा विचार मोठ्या जोशात मांडला म्हणजे त्वरित तो लोकांच्या गळी उतरतो असे आवश्यक नाही. जर बैठकीत 50 लोक असतील, तेथे एखादा विचार मांडल्यानंतर एखाद्या धीट उपस्थितास विचारले जाते आणि तो मोठ्या धीटाईने त्यासाठी तयारी दर्शवतो, अशामुळे बैठकीतील वातावरण उत्साही बनते. डॉक्टर तर अत्यंत कुशल होतेच. लोकांची स्थिती लक्षात घेऊन ते विषय अशा खुबीने मांडत की बैठकीला उपस्थित असणारे सर्व त्या विषयाशी सहमत होत. ते असेच एखाद्या धीट व्यक्तीस प्रथम प्रश्न विचारित असत. त्याच्या मुखातून या कार्यास खूप उशीर झाला आहे, आपणास तर या आधीच हे कार्य करायला हवे होते, आता तर हे केलेच पाहिजे, असेच शब्द बाहेर पडत. कार्यकर्त्यांशी त्यांचा जो निकटचा संबंध होता, स्वयंसेवकांची त्यांना जी पारख होती, त्यामुळे प्रत्येकाची पात्रता त्यांना माहिती होती. बैठकीत 2-4 स्वयंसेवकांनी हो म्हणताच साऱ्या बैठकीचे वातावरण उत्साही होत होते. थोडेफार घाबरणारे दुबळ्या मनाचे लोकही उत्साहात येऊन हो म्हणत असत. 10 सबळ व्यक्तींच्या समवेत 4 दुर्बल लोकांचीही हिंमत वाढते, ते मोठी मोठी कामे करून जातात, ही तर मनोवैज्ञानिक गोष्ट आहे. संघामध्ये आज जे काही मिळत आहे त्यामागे ही सर्व पार्श्वभूमी आहे. तत्त्वज्ञानावर जोर. संघाच्या कार्यपद्धतीत सर्वाधिक महत्त्व तत्त्वज्ञान, ध्येयनिष्ठा, आयडिओलॉजिकल अटॅचमेंट यांना देण्यात आले आहे. समाजामध्ये आम्हाला नित्यसिद्ध शक्ती हवी आहे. समाजात आम्हाला परिवर्तन हवे, कार्यानुरूप कार्यकर्ते हवेत. या सर्व विचारांना सर्व स्वयंसेवकांनी योग्य प्रकारे समजून घेतले पाहिजे. बौद्धिक वर्ग, चर्चा इत्यादी विविध कार्यक्रमांचा हेतूच ध्येयनिष्ठा जागृत करणे हा आहे. सर्व कार्याचा हाच आधार आहे. लहान वयात जेव्हा व्यक्तीवर कमी जबाबदाऱ्या असतात, जगातील नानाविध मोह, अन्य कार्य आणि विचारधारा त्याच्यासमोर येत नाहीत, तोपर्यंत तर कार्य करणारे खूप लोक मिळतात.
परंतु जसजसे वय वाढत जाते, विविध कार्ये, विविध प्रकारचे प्रश्न आणि विचार पुढे येतात, अशा वेळी ज्याच्या ध्येयाच्या कल्पना स्पष्ट झालेल्या असतात, अशी व्यक्तीच टिकून राहू शकते. या कारणामुळे संघाचा विचार काय आहे यावर सर्वाधिक जोर दिला जातो. आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हा विचार स्वयंसेवकांच्या पुढे आला पाहिजे. संस्थागत आणि व्यक्तिगत आत्मीयता. ध्येयनिष्ठेबरोबरच आणखी 2 गोष्टींचा आग्रह संघात धरला गेला आहे. एक म्हणजे संस्थागत आत्मीयता, इन्स्टिट्यूशनल अटॅचमेंट, आणि दुसरी म्हणजे व्यक्तिगत आत्मीयता, पर्सनल अटॅचमेंट. आजकालच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये संघ तऱ्हेतऱ्हेची कार्ये आपल्या प्रेरणेतून ग्रहण करत आहे. आपापल्या इच्छेनुसार आणि प्रेरणेनुसार संघाचे स्वयंसेवक अनेक कार्यांची उभारणी करू लागले आहेत. यामुळे ज्या समस्या या आधी निर्माण होत नव्हत्या त्या आता पुढे उभ्या राहू लागल्या आहेत. लहान वयात वित्तेषणा, लोकेषणा, शारीरिक मोह इत्यादींचा काही पत्ता नसतो. परंतु जसजसे वय वाढत जाते, व्यक्ती तरुण होते, त्यावेळी तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न पुढे उभे राहतात. संघाचे स्वयंसेवक हे मोह, कांचन इत्यादी गोष्टींना जेवढं कमी महत्त्व देतात, तेवढ्या कमी महत्त्वाच्या या सर्व गोष्टी खचितच नाहीत, हे एक वास्तव आहे. एक लोकविलक्षण कार्य असल्याने संघात अनुशासन, पारस्परिक आत्मीयता इत्यादी प्रकारचे जे चांगले वातावरण आहे, अन्य क्षेत्रात तसे असेलच असे नाही. या कारणामुळे अन्य संस्थांच्या पुढे ज्या समस्या उभ्या राहतात, जे प्रश्न उभे राहतात, तसे ते आपल्यासमोरही उभे राहतात. अनुशासनाचा अभाव, अहंकार जागा होणे, गटबाजी इत्यादी समस्या उभा राहतात. अशा परिस्थितीत ध्येयनिष्ठेसमवेत एक विशिष्ट संस्थागत, इन्स्टिट्यूशनल आणि व्यक्तिगत, पर्सनल आत्मीयतेची आवश्यकता आहे. स्वयंसेवकांचा स्वतःचा व्यवहार हा अत्यंत प्रेमाचा आणि आपुलकीचा असावा, यावर आपल्या कार्यपद्धतीत अत्याधिक भर देण्यात आला आहे. अन्य संस्थांमध्ये असा काही आग्रह असत नाही. अशा संस्थांचे लोक काही कार्यक्रम वा प्रस्ताव यांची रचना करण्याच्या हेतूने एका जागी येतात. तुरुंगात जायचे असेल तर एकत्रित विचार करतात. पण परस्परांमध्ये भरपूर प्रेमभाव निर्माण झाला पाहिजे याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. संघ स्थापनेच्या आधी दुसऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीत सर्व कार्यकर्त्यांमध्ये परस्पर स्नेह असावा हे कधीच विचारात घेतले गेले नाही. एकमेकांच्या घरी जाणे येणे असावे, त्यांच्या आईवडिलांचा परिचय व्हावा, या सर्व गोष्टींचा आग्रह केवळ संघामध्येच धरला गेला आणि स्वतः डॉक्टरांनी आपल्या उदाहरणाद्वारे तो आग्रह प्रकट केला. आम्ही जेव्हा बाल स्वयंसेवक होतो त्यावेळी 2-3 दिवस संघस्थानावर न गेल्यास डॉक्टर लगेच घरी येत असत आणि आपला मुलगा 3 दिवसापासून संघात आला नाही, काय झाले आहे, आजारी तर नाही, त्याला काही हवं आहे का, अशी विचारणा वडिलांच्याकडे करीत असत. एखाद्या घरात काही काम काढले तर 2-3 दिवस त्या घरी जाऊन त्या कामात डॉक्टर मदत करीत. जर कोणी 2 स्वयंसेवक विवाहित असतील तर त्या दोन्ही परिवारांमध्ये पारस्परिक कौटुंबिक संबंध ते निर्माण करीत. सर्व प्रकारे घनिष्ठ व्यक्तिगत संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न ते करीत. या सर्व गोष्टींबरोबरच संस्थेबद्दल प्रेम असणेही आवश्यक आहे. काही लोक त्याचे काय महत्त्व आहे असा विचार करतील. डॉक्टरांनी आपल्या विविध अनुभवांच्या आधारावर ज्या गोष्टींवर भर दिला, आजच्या परिस्थितीमध्ये त्यांचे महत्त्व स्वतःहून डोळ्यापुढे उभे राहते. विविध संघटनांमध्ये आणि विशेषतः राजकीय क्षेत्रात 2 नेते आपसात भांडत आहेत असे दिसून येईल. परस्परातील वैमनस्याला विचारधारा आणि विवेक याचे रूप दिले जाते. एका विचाराचे कार्यकर्ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा मानवी स्वभावानुसार त्यांच्यात थोडी स्पर्धा, थोडे मतभेद निर्माण होतात. त्यामुळे जी मंडळी वेगळी वेगळी जाऊ लागतात त्यांचे गट बनतात आणि मग त्यांच्यात खेचाखेचीला आणि संघर्षाला तोंड फुटते.
याचा अनुभव या सर्व गोष्टी पाहून डॉक्टरांनी गाठीस बांधला होता. आज देशाच्या विभिन्न प्रांतांमध्ये अशी दृश्ये आपल्याला पाहायला मिळतात. अविभक्त काँग्रेसमध्ये उत्तर प्रदेशात गुप्ता आणि त्रिपाठी यांचा संघर्ष, पंजाबात कैरो दरबारसिंह यांच्यातील खेचाखेची, दिल्लीचे अंतर्गत मतभेद इत्यादींच्या मागे कोणते सैद्धांतिक मतभेद होते? काय अंतर्गत स्पर्धा आणि एक दुसऱ्याचे पाय खेचण्यामुळे काँग्रेसचे विभाजन नाही झाले? एकमेकांवर ज्या विविध प्रकारे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्यावरून हे संघर्ष व्यक्तिगत आहेत आणि सिद्धांत व कार्यक्रम यांच्यासाठी ते नाहीत असे त्यावरून लक्षात येते. असेच संघर्ष संघामध्ये आणि संपूर्ण हिंदू समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. हिंदूंना गोंधळून टाकण्यासाठी येथे नका खाऊ तेथे नका खाऊ असे त्यांना सांगितले जाते. अशा प्रकारे त्यांचे वर्ण, भाषा, वेशभूषा इत्यादी संदर्भातील भेद निर्माण केले जातात. त्यास खतपाणी घातले जाते. आजकाल या गोष्टी संघात अनुभवायला मिळत नाहीत, पण सुरुवातीच्या काळात या गोष्टींचा खूप अनुभव आला आहे. नागपूरमध्ये संघाच्या शिबिरात जेव्हा महार लोक आले तेव्हा अशी काही मंडळी निघाली ज्यांनी त्यांच्या समवेत जेवण करण्यास नकार दिला. या कारणामुळे 2 तास भोजन बंद राहिले होते. जेवढ्या सहजपणे आज संघात लोक सर्व गप्पागोष्टी करतात तेवढी सहजता प्रारंभीच्या काळात नव्हती. जाती व्यवस्थेतील कट्टरपणा, खाण्यापिण्याचा विचार अशासारख्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे खूप त्रास सोसावा लागला. लहान लहान समस्या, उदाहरणार्थ शाळेचा अध्यक्ष कोण असावा, मंत्री कोणास बनवावे, संचालक कोण होणार आहे, अशा कारणांमुळे विचित्र परिस्थिती निर्माण होते. डॉक्टर हेडगेवार यांनीही अशा गोष्टींचा अनुभव घेतला होता. एका विचारधारेचे लोक एकत्र आल्यानंतर त्यांच्यात अंतर्गत संघर्ष निर्माण होतात आणि मग त्यांच्यात स्पर्धा असल्याच्या कारणांमुळे त्यांच्यात आपापसात फूट पडू शकते हेही डॉक्टरांना माहीत होते. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच संस्थागत आणि व्यक्तिगत स्पर्धा निषेध हा खूप चांगला उपाय आहे. ध्येयनिष्ठेच्या जोडीला जर संस्थागत प्रेम देखील असले म्हणजे काही प्रमाणात तणाव निर्माण झाल्यावरही या संस्थेपासून मी दूर जाणार नाही असा विचार केला जातो. जेव्हा कार्यकर्त्यांमध्ये परस्पर घनिष्ठता, व्यक्तिगत स्नेहसंबंध, आपुलकी असते तेव्हा एकमेकांपासून दूर होण्यासाठी 5, 10, 15, 20 वेळा विचार करावा लागेल. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष विचार करीत राहील. त्याच्यासाठी संस्थेपासून दूर होणे, संघर्ष करणे, वेगळे होणे सोपे नसते, तर उलट खूप कठीण असते. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांशी संबंध निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. याचसाठी आपल्या कार्यपद्धतीत या 2 गोष्टींबद्दल विशिष्ट प्रकारचा आग्रह धरलेला आहे. आपले जे कार्यकर्ते इकडे तिकडे दूर गेले असतील त्यांना या संस्थागत आणि व्यक्तिगत प्रेमामुळे 1-2 वर्षे दूर जाणे देखील कठीण झाले आहे. कटुता निर्माण करणे तर शक्यच झाले नाही. आत्यंतिक परस्पर संबंध. आज जेवढी नवनवीन कार्य उभी राहिली त्या कार्यांच्या भागांमध्ये काही थोडेफार दोषही असू शकतात. प्रत्येक गोष्टीत काही चांगले आणि काही वाईट असते. जर अग्नी असेल तर त्याच्या समवेत काही धूरही बाहेर पडतो. ज्याप्रमाणे चांगल्या चांगल्या टॉनिक्समध्ये 90% गुण असतात आणि 5% दोषही असू शकतात. अशा प्रकारे विभिन्न क्षेत्रांच्या काही भागात दोष देखील राहू शकतात. समजा कोणी राजकीय क्षेत्रात गेला तर तेथे थोडा व्यक्तिगत अहं जागृत होणे स्वाभाविक आहे. किंवा एखाद्या सार्वजनिक संस्थेजवळ लाखो रुपयांचा निधी आहे तर त्याच्याद्वारे 10-20 लोकांना थोडेफार उपकृत करण्याची लालसा. यामध्ये स्वतः पैसे खाण्याचा प्रश्न येत नाही, पण अशी लालसा उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. अशा संस्थेचे अध्यक्ष वगैरे बनण्याची इच्छा अनेकांना होऊ शकते. परंतु एखादा अनाथाश्रम चालवायचा असेल, त्यासाठी निधी जमा करायचा असेल,
गरीब अनाथांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण व्यवस्था करायची असेल तर अशा थँकलेस जॉबसाठी मनुष्य मिळणे कठीण होते. विविध प्रकारची जी कार्ये उभी राहतात त्यांच्यातही काही अंगभूत दोष निर्माण होतात. त्यामुळे अहंकार निर्माण होतो, मतभेद उत्पन्न होतात आणि अनेक प्रकारचे संघर्ष निर्माण होतात. शुद्ध सैद्धांतिक मतभेद निर्माणच होता कामा नयेत हेही असंभव नाही. कधीकधी असेही होते की अन्य मित्र आणि संस्था यांचा विचार न करता उभे राहावे लागते. परंतु बहुतांश वेळा असे संघर्ष अंतर्गत स्वार्थाचे असतात. त्यांना सिद्धांताचा मुलामा चढविला जातो. विविध क्षेत्रात जाऊन डॉक्टरांनी हा सर्व अनुभव घेतला होता. या कारणामुळे त्यांनी व्यक्तिशः प्रेम आणि आत्मीयता वाढवण्यावर जोर दिला होता. स्वयंसेवकांनी एकमेकांच्या घरापर्यंत संबंध प्रस्थापित करावेत यावर आपल्या कार्यपद्धतीत खूप भर देण्यात आला. आजकाल आपल्या कार्याला प्राप्त झालेले विशाल स्वरूप आणि स्वयंसेवकांची रूटीन माइंडेड वृत्ती झाल्याने याची आवश्यकता काय आहे असेही वाटू शकते. जर आम्ही या आत्यंतिक परस्पर संबंधांकडे दुर्लक्ष केले तर लहान मोठ्या गोष्टीवरून जे काही प्रश्न निर्माण होतील त्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकणार नाही. या कारणामुळे आपल्या कार्यपद्धतीत गटपद्धती तयार करण्यात आली. गटातील प्रत्येक स्वयंसेवकाशी संबंध, त्याच्या परिवारापर्यंत जाणे येणे, एका स्वयंसेवकाच्या परिवाराचे दुसऱ्याच्या परिवाराशी संबंध निर्माण झाले पाहिजेत. संघाच्या प्रारंभीच्या काळात असे संबंध निर्माण केले गेले होते. आग्रहपूर्वक यासाठी प्रयत्न केले गेले. ही परंपरा अन्य सर्व लोकांसाठी चालू ठेवणे आवश्यक आहे. कार्याचा आधार ध्येयनिष्ठा. लहान मोठ्या कारणांवरूनही लोक एकमेकांपासून दूर जातात. अशी काहीशी आपल्या समाजाची आज अवस्था आहे. विविध प्रकारच्या निवडणुकांवरून आपापसात बेबनाव निर्माण होतो. राजकीय क्षेत्रातील लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या आकांक्षा, अहंकार निर्माण होतो. त्यामुळे संघर्ष उत्पन्न होतो. अशा समस्या आम्हा संघ कार्यकर्त्यांसमोरही येतात आणि आम्हाला त्यातून मार्ग काढावा लागतो. आज तर मार्ग काढला, परंतु उद्याही निघेल हे आवश्यक नाही. संघाचे स्वयंसेवक अनुशासित असतात. त्यांचे वायुमंडल असे असते की आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता पडत नाही. जो स्वयंसेवक आहे त्याच्या ध्येयनिष्ठा, आयडिओलॉजिकल अटॅचमेंट निर्माण झाली पाहिजे असा आग्रह धरून आम्ही वाटचाल करत राहिलो तर भविष्यात देखील तो वाटचाल करू शकेल. जर हा विचार राहिला तर त्याचे संस्थेबद्दल प्रेमही कायम राहते. जो परिवार, जे लोक खूप काळ एकत्र राहतात त्यांच्यातही प्रेम निर्माण होते. त्याचप्रमाणे जे लोक या संघटनेत येतात त्यांच्यात याबरोबरच एकात्मता, प्रेम निर्माण झाले पाहिजे. अनेक वर्षे असे संबंध निर्माण झाले तर कोणीही अहंकार व स्पर्धा यामुळे संघटना सोडून वेगळा होऊ शकत नाही. घराघरात संबंध प्रस्थापित करणे हा आपल्या डॉक्टरांचा स्वभावच होता. ध्येयाप्रती निष्ठा ही तर आपल्या कार्याचा आधार आहेच, परंतु त्याचबरोबर परस्परात एवढे प्रेमाचे संबंध हवेत की संघ आणि स्वयंसेवक यांचा संपर्क तुटण्यामुळे प्राणत्यागासारखे दुःख वाटावे. एवढ्या चांगल्या प्रकारे स्वयंसेवकांमध्ये संबंध निर्माण झाले पाहिजेत. आपल्या कार्यपद्धतीत या सर्व गोष्टींची जी निर्मिती केली गेली त्यामुळे आज हजारो शाखा आणि लाखो स्वयंसेवक निर्माण झाले. आज आम्ही भिन्न भिन्न क्षेत्रात जात आहोत. आतापर्यंत संघस्थान आणि त्यावरील कार्यक्रम यापुरती आपली परीक्षा मर्यादित होती. त्यामुळे विविध प्रकारच्या समस्याही निर्माण होत नव्हत्या. आता सर्व प्रकारच्या समस्या आमच्यापुढे आहेत. हा आमच्या परीक्षेचा काळ आहे. विद्युतभारित वातावरण. आम्ही आमच्या कल्पनेनुसार समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी पर्याप्त शक्तीची आवश्यकता आहे. आज आम्ही देशात जेवढ्या प्रमाणात आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात शक्ती जागृत करू शकलो नाही असे होऊ शकते.
परंतु आज जे आपले कार्य उभे आहे त्याच्या शक्तीचा अनुभव सर्व लोक घेत आहेत. अन्य संस्थांनी आपापल्या कार्यपद्धतीनुसार काम केले आहे, परंतु आपल्या दृष्टीने नित्यसिद्ध शक्तीचे जागरण केवळ आपल्या कार्यपद्धतीमुळे आणि संघकार्यामुळेच झाले आहे. प्रारंभीच्या काळात फक्त सायम शाखाच होत्या. जेव्हा प्रौढ स्वयंसेवक वाढले आणि सायम शाखांमध्ये त्यांना रोज जाणे कठीण आहे असे वाटू लागले, तेव्हा प्रभात शाखा सुरू झाल्या. त्यानंतर रात्र शाखा सुरू झाल्या. स्वयंसेवकांनी दररोज शाखेत यायला हवे या कारणासाठी हे सर्व झाले. या समाजातील लोकांवर अतिप्रभावी संस्कार करण्याची आवश्यकता आहे. समाजाचे संपूर्ण वातावरण इतके बिघडले आहे की कधीतरी होणाऱ्या संस्कारातून त्यात पाहिजे तशी सुधारणा होऊ शकत नाही. शरीर आणि मनावर जेवढे संस्कार व्हायला हवेत तेवढे संस्कार संघात दिले गेले पाहिजेत. यासाठी दैनिक शाखा, संघशिक्षा वर्ग, गुरुदक्षिणा आणि अन्य भिन्न भिन्न प्रकारच्या कार्यक्रमांची योजना असते. कार्यक्रमांची ही जी रचना तयार करण्यात आली आहे त्याची महत्ता आहे, आवश्यकताही आहे. यामुळे लोक म्हणतात की संघाचे वातावरण विद्युतभारित, इलेक्ट्रिफाईड आहे. जो तेथे जातो तो पूर्णपणे संघाचा बनून जातो. सुरुवातीस असा विचार होता की जो संघात जातो तो एक प्रकारे वेडा बनतो. त्या काळात संघात जो येतो त्याला झपाटल्यासारखे झाले पाहिजे अशी बौद्धिकेही झाली आहे. या सर्व गोष्टींचा शेवटी अर्थ काय? याचा अर्थ असा की संघात एवढे प्रभावी संस्कार झाले पाहिजेत की अन्य कोणत्याही प्रकारचे विपरीत परिवर्तन होताच कामा नये. या कार्यपद्धतीमुळेच असे घडू शकते. नित्यसिद्ध शक्तीच्या बाबतीत काय कल्पना आहे? समाजात कशा प्रकारचे परिवर्तन येणार आहे? काय हिंदू समाजाचा प्रत्येक घटक संघस्थानावर येईल असे काही लोक विचार करतात. संघस्थानावर एका विशिष्ट प्रमाणात समाजाची संख्या. हिंदू समाजाचा प्रत्येक घटक कधी संघस्थानावर येईल ही गोष्ट संघाच्या कल्पनेनुसार असंभव आहे. एका विशिष्ट प्रमाणात जेव्हा हिंदू समाजाची संख्या संघस्थानावर येईल तेव्हा त्याच्या आधारावर समाजात परिवर्तन येऊ शकेल. संघस्थानावर येणाऱ्या संख्येच्या प्रमाणाच्या आधारावर नित्यसिद्ध शक्ती उभी राहील आणि त्या शक्तीचा त्या प्रमाणात समाजावर प्रभावही राहील. संघस्थानावर जेव्हा कधी प्रकट कार्यक्रम होतात त्यावेळी संघाच्या वातावरणामुळे जो प्रभाव निर्माण होतो तो स्पष्ट रूपाने दिसून येतो. अन्य लोकांच्या कार्यक्रमात लोक हवे तिथे उभे असतात, पान खात असतात, विडी ओढत असतात, मनास येईल तितका वेळ थांबतात, मनात येईल तेव्हा निघून जातात, आपापसात बोलत बसतात. जर शेवटी वंदे मातरम होणार असेल तर त्यावेळी बसून राहतात, नीट उभे राहत नाहीत वा निघून जातात. परंतु संघाच्या सार्वजनिक कार्यक्रमात तेच लोक संघाच्या वातावरणामुळे भिन्न प्रकारचा व्यवहार करतात. नीट बसा, कार्यक्रम संपेपर्यंत थांबा, ध्वजारोहण, प्रार्थना, ध्वजावतरण आदी प्रसंगी व्यवस्थित उभे राहा, अशा प्रकारचे वातावरण संघस्थानावर असते. संघाचे कार्यक्रम 3-4 तास जरी चालले तरी जनता व्यवस्थित बसून राहते. कार्यक्रम खूप लांबला पण संघाचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही बसून राहिलो असे म्हणणारे काही लोक नंतर भेटतात. बाहेरच्या कार्यक्रमात सामान्य जनता मधूनच उठून जाते. जर त्यांच्या मनाविरुद्ध काही घडले वा खूप उशीर झाला तर ती जनता गडबडही करते. असे अनेक मोठे अधिकारी आणि नेते मंडळी मिळतील ज्यांनी संघाच्या कार्यक्रमांमध्ये आल्यानंतर स्पष्टपणाने मोठ्या मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात देखील लोक संघात ज्याप्रमाणे उभे राहतात तसे उभे राहत नाहीत असे सांगितले आहे. संघाचा जो व्यवहार आहे त्याचा सगळीकडे सन्मान होतो. या प्रकारे समाजात परिवर्तन येते. संघस्थानावर उभे राहणारे मॉडेल मोठे हवे. ज्या देशातील जनतेत प्रखर राष्ट्रीय भावना असते अशा देशात एखादा विचार प्रभावीपणे मांडला गेला
आणि तो सर्वांनी स्वीकारला व त्याच्या आधारावर समाजात परिवर्तन घडले असे तेथे होऊ शकते. परंतु आपल्या देशातील सर्वसामान्य माणसाची स्थिती एकदम भिन्न आहे. मोठ्या भट्टीतून विस्तव बाहेर काढून ठेवला की तोही विझून जातो, तसाच अनुभव आपल्या स्वयंसेवकांच्या बाबतीतही येतो असे लोक कधीकधी म्हणतात. आपल्या देशासंदर्भात विचार करताना हे आवश्यक आहे की समाजाच्या एका मोठ्या भागाला आम्ही संघस्थानावर आणावे, त्यावर प्रभावी संस्कार करावेत. तसे झाल्याने परत जाऊन तेही समाजावर प्रभाव पाडू शकतील. संघस्थानावरील वातावरण बाहेर समाजात पोहोचले पाहिजे. जर मोठ्या संख्येने आपले संस्कारयुक्त स्वयंसेवक असतील तर समाजात संस्कार पोचल्याशिवाय राहणार नाहीत. संपूर्ण समाजाला संस्कारित करण्याची यापेक्षा दुसरी कोणती पद्धती नाही. काही साहित्य वाटल्याने किंवा बौद्धिकांनी हे काम होणार नाही. संघस्थानावर उभे राहणारे मॉडेल जेवढे मोठे असेल, समाजात जेवढे सक्रिय असेल, तेवढाच भाव समाज ग्रहण करील. शाखा संस्कार जागरण केंद्र. पंजाबमध्ये याचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. 1947मधील हाणामारीच्या काळात जेव्हा संघाचे 50 स्वयंसेवक उभे राहायचे, तेव्हा समाजातील 50 लोकही त्यांच्या समवेत उभे राहत होते. जेथे कोणी मोर्चा काढणारा असायचा तेथेही लोक जमत होते. परंतु जेथे भागो व्हायचे तेव्हा लोकही पळत होते. समाजाची मनोवैज्ञानिक स्थितीच अशी असते. यासाठी विशिष्ट राष्ट्रीय भावनेने आणि संस्कारांनी युक्त, वेळप्रसंगी खंबीरपणे उभे राहणाऱ्या लोकांची संख्या जर मोठ्या प्रमाणात असेल तर समाजाच्या उर्वरित घटकांवर प्रभाव पडल्या वाचून राहणार नाही. संघस्थानावर स्वयंसेवकांच्या मनात जे भाव निर्माण होतात ते समाजात जातीलच. संघाचे जे दैनिक कार्यक्रम आहेत, शाखेसंबंधी चर्चा, तेथील गणवेश, संचलन, बाकीचे कार्यक्रम, परस्परातील संबंधांचे स्वरूप, या सर्वांच्या आधारावर नित्यसिद्ध शक्ती उभी राहते. अशी शक्ती कोणत्याही क्षणी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कामी येऊ शकते. संघाच्या कार्यपद्धतीमुळे ही जी शक्ती उभी राहते, त्या शक्तीच्या प्रभावामुळे समाजात आम्हाला अपेक्षित असलेले परिवर्तन अवश्य येईल. हे परिवर्तन हेच समाजाचे स्वाभाविक सामर्थ्य आहे. जर समाजात असे सामर्थ्य जागृत झाले तर मोठ्या समस्या निर्माण झाल्यास एखाद्या संस्थेला आवाहन करण्याची आवश्यकता राहणार नाही. समाजाचे अंतर्भूत स्वाभाविक सामर्थ्यच त्या समस्येवर उपाय शोधील. या नित्यसिद्ध शक्तीकडून समाजाच्या स्वाभाविक सामर्थ्याचे जर प्रभावी अस्तित्व कायम राहिले तर समाजापुढे एकतर समस्याच निर्माण होणार नाहीत आणि समजा निर्माण झाल्या तर त्यांचे स्वरूप भीषण असणार नाही. संपूर्ण हिंदुस्थानात जेव्हा संघशाखांचे जाळे प्रचंड प्रमाणात पसरेल तेव्हा त्यात समाजाचा एक मोठा भाग उपस्थित राहील आणि त्याच्याद्वारे ज्या प्रकारचे परिवर्तन आम्ही समाजात घडवू इच्छितो त्या प्रकारचे परिवर्तन आणता येईल. संघशाखा वा संघस्थान एक प्रकारे आधार आहे. संस्कार जागृतीचा श्री गणेशा करण्याचे ते केंद्र आहे. सर्व क्षेत्रे व्यवस्थित करायची आहेत. संघाला तर सर्व क्षेत्रे व्यापून टाकायची आहेत. संघ समाजात शिरावा असा विचार प्रारंभीच्या काळात नव्हता असे काही लोकांचे म्हणणे आहे. या क्षेत्रात जा, त्या क्षेत्रात जा, राजकारणात जा, सहकार क्षेत्रे उघडा, शाळा महाविद्यालय उघडा, शिक्षण क्षेत्र, कामगार संघटना यामध्ये कार्य करा इत्यादींबाबत आता स्वयंसेवक विचार करू लागले आहेत. परंतु संघासंदर्भात डॉक्टरांची प्रारंभापासूनची अशीच कल्पना होती. त्यावेळीही संघशः व्यक्तिशःचा दृष्टिकोन होता. संघ सर्व काही करेल, संघ काही करणार नाही असे म्हटले जात होते. संघ सर्व काही करेल याचा अर्थ पर्याप्त शक्तीचे जागरण करून संघ या संपूर्ण समाजात योग्य परिवर्तन घडवून आणेल. पण संघ काही करणार नाही हे त्या काळातील परिस्थिती आणि मर्यादा
यामुळे म्हटले जात होते. तसेच प्रभावी संघटना उभारल्याशिवाय समाजाच्या विविध क्षेत्रात संघ काही करू शकत नव्हता, हेही तितकेच स्पष्ट होते. जर प्रारंभासच हे कार्य शाखा केंद्रित म्हटले नसते तर सरकारने ते चालू दिले नसते. वस्तुस्थिती अशी होती की सर्व परिस्थितीचा विचार करूनच सर्व क्षेत्रापासून एक प्रकारे बाजूला होऊन संघस्थानावर लक्ष केंद्रित केले गेले. जर एवढा संघ केंद्रित आग्रह त्यावेळी धरला नसता तर आज संघ दिसलाच नसता. संघाची जी ताकद उभी राहिली आहे ती सुरुवातीलाच दडपून टाकली गेली असती. असे असले तरीही सर्व क्षेत्रे व्यवस्थित करायची आहेत याची माहिती त्यावेळीही होती. त्यामुळे संघ सब कुछ करेगा आणि संघ कुछ नहीं करेगा असे म्हटले गेले. संघशः काही करू नका, पण संघाच्या स्वयंसेवकाने व्यक्तिशः सर्व काही केले पाहिजे. सर्व क्षेत्रात अनुकूल परिवर्तन घडवून आणण्यासाठी संघाचा जन्म. समाजाच्या सर्व क्षेत्रात अनुकूल परिवर्तन घडवून आणण्यासाठीच वास्तवात संघाचा जन्म झाला आहे. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी प्रत्येक क्षेत्र व्यापून टाकले पाहिजे. सर्वत्र त्यांचा प्रभाव असला पाहिजे. आम्ही सदैव संघस्थानावर दक्ष आराम करीत राहावे यासाठी संघाची निर्मिती झालेली नाही. प्रारंभी डॉक्टरांचीही संघाच्या लोकांनी समाजावर आपला प्रभाव पाडला पाहिजे अशी धारणा होती. जेव्हा संघस्थान नव्हते, शाखा नव्हत्या, संघात जे गुण हवेत ते गुण नव्हते, अशा स्थितीत या सर्वांचा विचार करण्याची गरज नव्हती. आज परिस्थिती भिन्न आहे. संघ केवळ संघशाखांपुरताच मर्यादित नाही. संघस्थान, संघशाखा या केवळ आधारासाठी आहेत, परिपूर्ण प्राथमिक बाब आहे. त्या आधारावर आम्हाला संपूर्ण समाजात व्याप्त व्हायचे आहे. आजच्या परिस्थितीत सर्व क्षेत्रांच्या बाबतीत सम्यक दृष्टीने विचार करणे अनिवार्य झाले आहे. दैनिक शाखा या आपल्या विशिष्ट कार्यपद्धतीच्याद्वारे जी नित्यसिद्ध शक्ती निर्माण होते त्या शक्तीच्या आधारावर अथवा संघाच्या प्रेरणेतून स्वयंसेवकांनी संपूर्ण समाजाची सर्व क्षेत्रे व्यापून टाकली पाहिजेत. संघस्थानावर आमच्या मनात जे भाव निर्माण होतात त्यांनी संपूर्ण समाजालाच व्यापून टाकावे. संघ आणि समाज एकरूप झाला पाहिजे. एखाद्या विशिष्ट प्रकारचे लोक जर खूप मोठ्या संख्येने संपूर्ण समाजात पसरले तर त्यांचे सारे गुण समाजात देखील पसरतील, ही मनोवैज्ञानिक बाब आहे. समाजात परिवर्तन घडवून आणण्याची आपली ही पद्धती आहे.